नाही, असं लकी अडखळत म्हणाला आणि मग सैरभैर झाल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. लकी ज्या ईशावर धडकला होता ती जवळच उभी होती. लकीचं असं गडबडलेलं बोलणं ऐकून ती खदाखदा हसायला लागली. तिच्यासाठी लकी हा वेड्याच्या हॉस्पिटलमधून आलेला पेशंटच होता. रसिकाला लकीच्या मूर्खपणाची खात्री पटलीच होती, पण ईशासाठी लकी केवळ वेडा नाही तर कोणीतरी सडकछाप माणूस होता. लकी आपली बाजू मांडून त्याची झालेली अस्वस्थता दूर करू शकण्यापूर्वीच ईशाचे वडील तिकडे आले आणि म्हणाले, ईशा बेटा, चला निघूयात. ईशाच्या वडिलांच्या हातात काही कागदपत्र होती, पण लकीच्या नजरेने मात्र त्यांच्या अंगावरील महागड्या सूटची दखल घेतली होती. लकीला ओलांडून ईशा आता थेटच रसिका समोर उभी राहिली आणि तिचा हात हातात घेऊन तिला हिणवत म्हणाली, रसिका, हे बघ, जर अशा पद्धतीने सडकछाप माणसं बँकेत येऊन इथल्या कस्टमर्सला त्रास देणार असतील तर बँकेची इमेज आणि बँकेचे शेअर्स याची माती व्हायला वेळ लागणार नाही. मॅनेजर म्हणून तुला या सगळ्या बाबतीत अलर्ट राहायला हवं. उंटावरून शेळ्या हाकशील तर तू तुझी नोकरी स्वतः धोक्यात आणशील. यापुढे मला असा एक्सपिरियन्स येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. एवढं बोलून ईशा तिच्या वडिलांसोबत निघून जाऊ लागली. येस ईशा मॅम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी नक्की काळजी घेईन. या ना, मी तुम्हाला सोडायला येते. असं म्हणत रसिका अदबीनं ईशा आणि तिच्या वडिलांच्या मागे मागे त्यांच्या गाडीपर्यंत गेली. ईशा आणि तिचे वडील हे बँकेचे जुने कस्टमर होते आणि त्यांचा रोष ओढावून घेणं रसिकाच्या अंगाशी आलं असतं. आज घडल्या प्रकाराने ईशाने जर बँकेतलं अकाउंट बंद केलं असतं तर रसिकाची नोकरी खरंच धोक्यात आली असती. हे सगळं होण्यामागे लकीचाच वेडेपणा कारणीभूत आहे अशी रसिकाची खात्रीच पटली होती. ईशा आणि तिच्या वडिलांचा निरोप घेऊन रसिका स्वतःशी पुटपुटत बँकेचं डोर ओपन करत आत आली. या येड्याला इथून लवकरात लवकर बाहेर घालवावंच लागेल, नाहीतर काही खरं नाही. लकीला इथून कसं घालवायचं याचा विचार करत असतानाच तिच्या नजरेत तो कुठेच दिसेनासा झाला. रसिका काहीशी रेस्टलेस झाली आणि इकडे तिकडे पाहत स्वतःशीच पुटपुटली, अरे, आता हा वेडा गेला कुठे? आजचा दिवसच खराब आहे. रसिकाची नजर लकीला शोधत होती, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. रसिकाला हे माहिती होतं, लकी बँकेतून बाहेर तर नक्कीच गेला नाहीये. याचा अर्थ तो इकडेच कुठेतरी असणार, पण नक्की कुठे हे काही तिला कळत नव्हतं. बराच वेळ लकीला शोधल्यावर रसिकाच्या लक्षात आलं की कदाचित लकीला स्वतःचा मूर्खपणा लक्षात आला असेल आणि आपण जेव्हा ईशा मॅमला सोडायला गेलो तेव्हाच पाठोपाठ तोही बाहेर निघून गेला असेल. चला, सुटले एकदाचे. तो आणखी एक सेकंद जरी थांबला असता तर आज मी माझी नोकरी नक्कीच गमावली असती. असं म्हणत ती स्वतःच्या केबिनमध्ये आली. रसिकाने तिच्या टेबलावरची फाईल पाहायला घेतली तेव्हा तिचं लक्ष केबिनच्या काचेतून बाहेर उभ्या असणाऱ्या माणसाकडे गेलं. रसिकाच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली, म्हणून तिने काचेला लावलेल्या स्लायडिंग स्ट्रिप्स मधून बाहेर पाहिलं आणि तिला धक्काच बसला. तिला काचेपलीकडे लकी उभा दिसला. अरे, हा वेडा अजूनही इथे काय करतोय? लपून वगैरे तर बसला नव्हता ना? रसिकाने कुरकुर करत हातात घेतलेली फाईल टेबलावर आपटली आणि घाईघाईत केबिन बाहेर आली. रसिकाने पाहिलं तर लकी हा बँकेच्या VIP लाऊंजच्या बाहेर एका खांबाच्या आड उभा होता, म्हणून रसिकाला तो दिसला नव्हता. रसिकाला लकी सापडला होता, पण आता एक वेगळाच प्रॉब्लेम तयार झाला होता. कारण लकी ज्या VIP लाऊंजच्या बाहेर उभा होता त्या लाऊंजच्या आत मुंबईतल्या सर्वात श्रीमंत, गर्भश्रीमंत लोकांचं उठणं बसणं असायचं. इतकंच नाही तर लाऊंजमध्ये बसलेल्या या श्रीमंत लोकांच्या करोडो रुपयांच्या ठेवी बँकेत होत्या. रसिका आता मोठ्याने ओरडून आणि चिडक्या स्वरात लकीला म्हणाली, ए तू तू थांब, आहे तिथेच थांब. तू तू कुठे जातोयस? हा, काय करतोयस? तुला काही कळतंय का? रसिकाचा आवाज ऐकून आजूबाजूला असणारे बाकीचे लोक एकदम टकामका पाहू लागले. त्यातल्या काही जणांना रसिकाच्या या कर्कश वागण्याचा राग आला होता. त्यामुळे रसिका चेहऱ्यावर हसू ठेवत सगळ्यांना हात जोडून सॉरी म्हणत लकीच्या दिशेने पुढे जात होती. तिला कुठल्याही परिस्थितीत लकीला लाऊंजमध्ये जाण्यापासून रोखायचं होतं. त्यासाठी तिचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. पण ती लकीपर्यंत पोहोचायच्या आत लकी लाऊंजचं दार उघडून आत शिरला होता. रसिका डोक्याला हात लावत म्हणाली, अरे, हा काय माणूस आहे की शंखोबा? मी ओरडलेला एकही शब्द याला ऐकू आला नाही का?
रसिका लगबगीनं त्या लाऊंजपाशी जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. तिने दरवाजा ठोठावला, दरवाजावर धक्का मारला, पण दरवाजा आतून लॉक झाला होता. अरे देवा, काय माणूस आहे हा! एकतर परमिशन न घेता VIP लाऊंज मध्ये गेला आणि वर आत जाऊन दरवाजा बंद करून टाकला. आता काय करू मी? अस्वस्थ झालेल्या रसिकाची आता चिडचिड होत होती. लकीमुळे जर काही आता मोठी गडबड झाली असेल तर आपली वाट लागणार याचं तिला टेन्शन आलं होतं. त्यात आत बसलेल्या रिलेशनशिप मॅनेजर आणि लकीमध्ये काय घडत असेल या विचाराने तिचा जीव घाबरला होता. पण काळजी करण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हतं. इकडे लकीने लाऊंजमध्ये प्रवेश केला होता. त्याला आत कुणीच दिसलं नाही. रिलेशनशिप मॅनेजर जागेवर नव्हतेच, पण त्यांच्या टेबलावर लकीला DB देशमुख अशी नेमप्लेट दिसली. लकीने थोडं इकडे तिकडे पाहिलं तर देशमुख सोफ्यावर ऐटीत बसलेले होते आणि लकीकडे न पाहताच देशमुख म्हणाले, हॅलो सर, कसे आहात? हाऊ मे आय हेल्प यू? देशमुखांना कल्पना होती की या लाऊंजमध्ये येणारी सगळी माणसं श्रीमंत असतात आणि त्यांच्यापैकी जेव्हा कोणी आत येतं तेव्हा रसिका देशमुख यांना आधीच कळवून ठेवते. पण जेव्हा देशमुखांनी लकीला पाहिलं तेव्हा ते पुरते गोंधळून गेले. लकी ना कुठला VIP दिसत होता ना तो देशमुखांचा नातेवाईक होता. लकीला पाहून रिलेशनशिप मॅनेजर देशमुखांनी जरा चढ्या स्वरातच विचारलं, कोण आहेस रे तू? काय पाहिजे तुला? देशमुख लकीकडे एकटक पाहत त्याला न्याहाळत होते. परंतु यावेळी लकीने सुद्धा आढेवेढे न घेता थेट मुद्द्यावर येत देशमुखांना आपल्या येण्याचं कारण सांगितलं. मी माझे पैसे घ्यायला इकडे आलोय. तुझ्याकडे बँकेचं सुप्रीम कार्ड आहे का? देशमुखांनी पुन्हा एकदा चढ्या स्वरात लकीला विचारलं. तसं लकीने लगेच उत्तर दिलं, नाही, माझ्याकडे कार्ड वगैरे काही नाही. कार्ड नाहीये तर मग पैसे वगैरे सुद्धा काही मिळणार नाही. तो दरवाजा उघड आणि निघ इथून. चल बाहेर हो. देशमुखांनी सोफ्यावरून उठत लकीला अक्षरशः बाहेरचा रस्ता दाखवला. लकीने ताडकन उत्तर दिलं, नाही नाही, मी माझे पैसे घेतल्याशिवाय इकडून जाणार नाही. मी फक्त माझे हक्काचे पैसे घ्यायला इकडे आलोय. त्याच्या बोलण्यातला ठामपणा देशमुखांना जाणवला. तुला सांगितलेलं कळत नाही का रे? कार्ड नसेल तर पैसे मिळणार नाहीत आणि अकाउंटला पैसे असतील तरच ते मिळतात. आम्ही काही इथे पैसे वाटायला बसलेलो नाहीये. ही बँक आहे, दानशाळा नाही. देशमुख आता लकीच्या जवळ येत बोलत होते, माझ्या अकाउंटला पैसे आहेत म्हणून तर मी बँकेतून ते काढायला आलोय. लकीने न घाबरता थेट उत्तर दिलं, उगाच शहाणपणा करू नकोस. सकाळीच माझं डोकं खराब नको करूस. इकडून गुपचूपपणे निघायचा, नाहीतर मी जर सिक्युरिटीला बोलावला तर ते तुला 2 कानाखाली मारतील आणि कॉलरला धरून बाहेर काढतील, कळला? मॅनेजर देशमुख चांगले चिडलेले दिसत होते, पण लकी खोटं बोलत नव्हता आणि तो हे प्रूव्ह करू शकत नव्हता. लकीकडे बँकेचं सुप्रीम कार्ड नव्हतं, पण म्हणून तो सरंजामे फॅमिलीचा वारस नाही असं अजिबात नव्हतं. लकीला धक्के मारून बाहेर काढण्याच्या इराद्याने मॅनेजर देशमुख जसे त्याच्या जवळ येत होते तशी लकीच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. तास डाउनलोड करा पॉकेट FM ॲप आणि ऐका अनलकी ठरलेल्या लकीची रोमांचक गोष्ट, लकी लखपती, कधीही कुठेही, तीही फ्री मध्ये.